सत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तर बातमी आहे ठाकरे बंधूंच्या भेटीची। ठाकरे बंधू आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कुटुंबासह एकाच कार्यक्रमात उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं। तर मुंबईमध्ये राऊतांच्या नातवाचा नामकरण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला ठाकरे बंधू हे पुन्हा एकत्र आले। यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनीही या सोहळ्याला हजेरी लावली। त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी सर्वांनीच एकत्र गप्पा मारल्याचं देखील पाहायला मिळालं। तर दोन्ही ठाकरे बंधू ज्यांची एकत्र येण्याची प्रतीक्षा होती महाराष्ट्राला, ते पुन्हा एकदा एकत्र दिसलेले आहेत या कार्यक्रमामध्ये। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने यांच्याकडे। सुस्मिता, काय सांगशील? आपण बघतोय की राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं, नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे सह कुटुंब सहभागी झालेले आहेत। तसंच सुप्रिया सुळे सुद्धा आपल्या परिवारासह सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत। नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं अनेक महत्त्वाची नेते मंडळी या सोहळ्यामध्ये उपस्थिती लावत आहेत। जयजीत हे त्यांच्या नातवाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर ठाकरे कुटुंब हे एकत्र आलेलं आहे आणि त्याची पुन्हा एकदा प्रचिती आपल्याला पाहायला मिळते। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। देवेन भारती सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। काही वेळापूर्वीच नामकरण सोहळा पूर्ण झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच सुस्मिता, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला एकत्र आले आणि हे सगळेजण एकमेकांसोबत गप्पा मारताना देखील व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।